तर नाशिक दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढली। या रॅली दरम्यान चित्रा वाघ यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। अपरिहार्य असल्याने हे दोघे एकत्र आल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। चित्रा वाघ भाजपचे जे नेते आहेत ते आज रॅली घेत आहेत आणि भाजपसाठी प्रचार करत आहेत। तरी आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकीकडे नाशिकमध्ये आहेत, आपण सुद्धा नाशिक दौऱ्यावरती आहेत। काय एकूणच प्रतिसाद मिळतोय? उत्साहाचं वातावरण आहे। मी नाशिक गावात गेले होते, आता मी मसरूळला आहे। तुम्ही बघू शकता की किती उत्साह जनता जनार्दन मध्ये आहे। आज आम्ही नाशिकमध्ये आमदार देवयानीताई यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवतोय। त्या माध्यमातून विविध प्रभागांना आज भेटी देण्यात आल्या आहेत, लोकांशी संवाद साधण्यात आला आहे। प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये। ज्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने नगरपालिकेमध्ये आमची पार्टी 1 नंबरला आली, तोच आशीर्वाद महानगरपालिकेमध्ये सुद्धा देवाभाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळणार आहे, आम्हाला विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीचं तगडं असं आव्हान हे आज दोन्ही भावांकडे आहे आणि त्यामुळे ही त्यांची अगतिकता आणि अपरिहार्यता एकत्र येणं, त्याचा काही फरक पडणार नाही। लोकांना टोमणे आवडत नाही, लोकांना टीका आवडत नाही, कारण टोमणे आणि टीकाने विकास होणार नाहीये। विकास करणारा विकास पुरुष म्हणून आज देवेंद्रजींकडे बघितलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला मी जबाबदारीने सांगते, याही वेळेला महाराष्ट्राची जनता आपल्या देवाभाऊ सोबत उभी राहील, भारतीय जनता पार्टी सोबत उभी राहील। नांदेडला गेले, विविध ठिकाणी गेले, त्या सगळ्या ठिकाणी वातावरण अतिशय चांगले। देवाभाऊंवरती लोकांचा विश्वास आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळे 15 जानेवारी आणि या सगळ्या विरोधकांना बसवा घरी हा मंत्र घेऊनच सगळी जनता जी आहे ती कमळाला भरभरून मतदान करणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।